मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये डिनर डिप्लोमसी झाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रात्री राज ठाकरेंची भेट सुद्धा घेतली आहे। महापालिका निवडणुकांअगोदरच्या शिंदे आणि ठाकरे भेटीला बरंच महत्त्व प्राप्त होतं आणि राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलेलं होतं। भेटीच्या वेळी अर्ध्या तासाहून अधिक काळ दोनही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा सुद्धा झाली आहे। दरम्यान ही सदिच्छा भेट होती की राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, असं सुद्धा स्पष्टीकरण एकनाथ शिंदेंनी दिलंय। की प्रत्येक वेळेला दोन नेते भेटले की राजकीय चर्चा होतेच असं नाही। महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या पलीकडेही लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणात संबंध जपलेले आहे। आज सन्माननीय राजसाहेबांनी श्री एकनाथजी शिंदे साहेबांना स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिलं होतं। त्या स्नेहभोजनासाठी ते होते। काही जुन्या गोष्टींच्या आठवणीसुद्धा उजाळा निघाला, बाळासाहेबांच्या आठवणींचा उजाळा निघाला। याच्या व्यतिरिक्त काही नाही। सिर्फ काम के लिए मिलना है क्या सिर्फ पॉलिटिकल बातें करने के लिए मिलना है? अरे भैया, बाला साहब ठाकरे जी के ज़माने से हम साथ में काम करते थे। अभी बीच में कुछ कारणवश हम राज ठाकरे जी से मिलते नहीं थे। वो भी कारण आपको मालूम है। आमरसपुरी खायला गेले होते, कॅफे आहे ना तो, काल आमरसपुरीचा बेत होता। विचारा, मी नसेल म्हणजे मी खोटं बोलत नाही। काल उपवासाचा दिवस असल्यामुळे त्यांचा ते असे बाहेर उपवास करतात असे। बघा, एक ह्याच्यात महत्त्वाचं मला वाटतं, भेटीवर मी बोलणार नाही कारण आम्ही जास्ती महत्त्व देत नाही, पण आज एशनशी गटाचे जे गद्दार गँग लीडर आहेत ते गावी जाणार आहेत। चंद्र आज मला माहित नाही काय कुठच्या दशेत आहे, पण नक्कीच नाराजी नाट्य सुरू झालेलं आहे आणि नाराजी नाट्य सुरू झालं की गावी जाऊन प्रॅक्टिस करून येतात परत। 238 आमदार आमच्या सोबत आहेत, ही संख्या सातत्याने ते सांगत असतात। एवढं प्रचंड पाचवी बहुमत मिळाल्यावरही त्यांना इतर पक्षातील माजी आमदार, इतर पक्षातील कार्यकर्ते हे फोडण्याची आवश्यकता निर्माण होते आणि नवीन मित्र जोडण्याची आवश्यकता जी वाटत आहे, याचा अर्थ त्यांच्या पायाखालील वाळू ही सरकलेली आहे। काल त्यांना जायला जिथे वेळ मिळाला, अतिशय त्या दोघांची तास दीड तास अतिशय सकारात्मक शिवसेनेवर चर्चा झाली, शिवसेनेतल्या पूर्वीच्या घडामोडींवर चर्चा झाली। वंदनीय बाळासाहेबांनी जी कार्यप्रणाली शिवसेनेवर तयार केलेली होती त्यांच्यावर त्यांच्या गप्पा टप्पा झाल्या। कुठेही त्याच्यामध्ये राजकीय चर्चा झाली नाही आणि ज्यावेळी राजकीय चर्चा करतील त्यावेळी तुम्हाला सगळ्यांना सांगून करतील। बरं, या झालेल्या भेटीवर सर्वपक्षीय नेत्यांच्या या प्रतिक्रिया पाहत होतो आणि दुसरीकडे भेटीमागचं राजकारण काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आगामी महापालिका निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी। महापालिका निवडणुकांमध्ये नव्या युतीची शक्यता। पालिकेमध्ये भाजपानं स्वतंत्र निर्णय घेतल्यास शिंदेंकडून सुद्धा चाचपणी। भाजपावर दबाव निर्माण करण्याचा शिंदेंचा प्रयत्न। विधानसभेपासूनची मनसे शिंदे सेना नाराजी दूर करण्याचा प्रयत्न।